मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता कला आणि अद्वैतच्या प्रेमाची सुरुवात होणार आहे. अद्वैत स्वतः त्यासाठी पुढाकार घेणार आहे आणि मांजरीसारखी डोळे झाकून दूध पिणाऱ्या व कलाला त्रास देणाऱ्या रोहिणीचा अद्वैत हा चांगलाच माज उतरवणार आहे. तो कलाची रोहिणीला माफीसुद्धा मागायला लावणार आहे. ते कसं, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की अद्वैत हा कलासोबत खरेंच्या घरी आलेला असतो आणि संगीता व दिनकर समोर हात जोडत म्हणतो, मला माफ करा. लग्नाच्या दिवशी जे काही घडलं त्यात तुमची काही एक चूक नव्हती. आजपर्यंत मी आणि माझं कुटुंब हेच समजत होतो की जे काही घडलं तो सर्व तुमचा प्लॅन होता. परंतु सत्यासमोर आल्यानंतर हे अगदी स्पष्ट झालं आहे की तुम्ही सर्वजण निर्दोष आहात. नैनाला लग्नमंडपातून पळवून नेणारा तर माझा भाऊ राहुल होता आणि म्हणूनच मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. जमलं तर मला माफ करा. ते ऐकून दिनकर व संगीताला तर मोठा धक्काच बसतो. संगीता म्हणते, नाही अद्वैतराव, अशी आमची हात जोडून माफी मागू नका. तर अद्वैत म्हणत असतो, माझ्या कुटुंबाने आणि मी तुमचा सर्वांसमोर खूप अपमान केला आहे. माझ्यामुळे तुम्हाला खूप काही सहन करावं लागलं आणि म्हणूनच मी तुमची माफी मागत आहे. असं म्हणत अद्वैत हा लगेच तेथून निघून जातो. तर अद्वैतचा तो मोठेपणा पाहून कला, दिनकर, संगीता तर खूपच खुश होतात. तर दुसरीकडे राहुल त्याच्या रूममध्ये बसलेला असतो. अद्वैतने त्याचे कसे थोबाड फोडले ते सर्व काही क्षण त्याला आठवतात. त्याच वेळेला रोहिणी आतमध्ये येते आणि ती लगेच जोरात राहुलच्या सनकन अशी कानाखाली मारते. ते पाहून राहुल धक्क्यानेच म्हणतो, मॉम, अगं तू तरी मला समजून घे ना. त्यावर रोहिणी चिडूनच म्हणत असते, राहुल, हे तर मी खूप अगोदर करायला हवं होतं. मी दुनिया पाहिली रे, परंतु तुझ्यासारखा नालायक मुलगा नाही पाहिला. अरे, अफेअर करण्यासाठी तुला ती भिकारडी नैनाच दिसली का? तू काय पाहिलंस तरी काय तिच्यामध्ये? त्यावर राहुल सांगतो, प्रेम कसलं गं, मला फक्त अद्वैतचा बदला घ्यायचा होता. कारण अद्वैतच्या डोळ्यामध्ये मी नैनाविषयी खूप प्रेम पाहिलं होतं. लहानपणापासूनच अद्वैत माझ्यापासून सर्व काही हिरावून घेत आला आणि म्हणूनच मला त्याचं पहिलं प्रेम त्याच्यापासून हिरावून घ्यायचं होतं. मी नैनाला म्हणूनच प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. तेव्हा रोहिणी रागानेच विचारते, मग पाहिलंस ना त्याचे काय दुष्परिणाम झाले ते? अरे, मी सर्वांच्या मनामध्ये तुझा चांगुलपणाचं रूप पेरलं होतं आणि किती मुश्किलीने सरोजच्या श्रीमंत मैत्रिणीच्या मुलीशी तुझं लग्नसुद्धा ठरवलं होतं. पण तू त्या सगळ्यांवर एका क्षणामध्ये पाणी फिरवलंस. तुला लाज वाटली नाही? तेव्हा राहुल म्हणतो, मॉम, माझा सर्व प्लॅन अगदी छान प्रकारे वर्क होत होता, परंतु त्या कलाने तो फ्लॉप केला. तेव्हा रोहिणी म्हणते, जे झालं ते झालं, परंतु आता नीट वागायला हवं, नाहीतर हे चांदेकर आपल्याला धक्के मारून घराबाहेर काढतील, हे लक्षात ठेव. आता तू काहीही करून अद्वैतची माफी माग. पुन्हा एकदा आबा आणि सरोज मामी, अद्वैतचं मन जिंकून घे. आता पुन्हा शेण खाऊ नकोस. त्यावर राहुल होकार देतो. तर दुसरीकडे कला दिनकरला सांगत असते की हे सत्य समोर आणताना मला खूप भीती वाटत होती की घरातील कोणी माझ्यावर विश्वास ठेवतील का, परंतु बाबा, अद्वैतने माझ्यावर विश्वास ठेवला, मला खंबीरपणे साथ दिली, राहुलला अजिबात पाठीशी घातले नाही. बाबा, आत्तापर्यंत मी अद्वैतबद्दल जो काही विचार करत होते ना, ते चुकीचं होतं. कारण अद्वैत माणूस म्हणून खूप चांगला आहे. माझा तर गैरसमज झाला होता. त्यावर दिनकर म्हणत असतो, हो कला बाळा, परंतु त्यावेळेची परिस्थितीच खूप वेगळी होती ग. अचानक अद्वैतरावांना तुझ्याशी लग्न करावं लागलं. तुम्हा दोघांनाही एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळच मिळाला नाही आणि आत्ताही अद्वैतराव खूप टेन्शनमध्ये आहेत. कारण त्यांच्या स्वतःच्या भावाने त्यांना फसवले आहे. अद्वैतराव खूप जास्त दुखावले गेले आहेत आणि तुझ्यावर सुद्धा अद्वैतरावांना सांभाळण्याची जबाबदारी आहेच. काहीही झालं तरी त्यांना असं खचून जाऊ देऊ नकोस. कारण पुरुषांना त्यांचं दुःख बोलून दाखवता येत नाही, ते आतल्या आतच त्यांची घुसमट होत असते. त्यावर कला म्हणते, हो बाबा, मी अद्वैतला अशी हार मानू देणार नाही, त्याला खचू देणार नाही. जेवढं पण मी अद्वैतला ओळखलं ना,
त्यावरून मला असं कळलं की अद्वैत एकदम नारळासारखा आहे, वरून टणक आणि आतून एकदम साफ नरम. पण मला हे कळत नाहीये की अद्वैतच्या मनामध्ये जे काही वादळ उठलंय ते मी कसं शांत करू. त्यावर दिनकर खुश होत म्हणतो, वा कला, जर तुला अद्वैतरावांचं मन ओळखायला यायला लागलं ना, याचा अर्थ असा होतो की तुम्हा दोघांच्याही सुखी संसाराला सुरुवात झाली आहे. तेव्हा ते ऐकून कला तर खूपच खुश होते आणि ती सुद्धा आता अद्वैतच्या प्रेमात पडलेली असते. त्यानंतर इकडे टेन्शनमध्ये अद्वैत हा खूप दारू पित असतो. कलासोबत तो किती वाईट वागला, तिच्यावर संशय घेतला म्हणून अद्वैतला खूप पश्चाताप होत असतो आणि सारखा अद्वैतच्या डोळ्यासमोर कलाचा चेहरा येत असतो. त्याच वेळेला सोहम तिथे येतो आणि म्हणतो, दादा, अरे स्वतःची ही काय अवस्था करून घेतलीस? दुसऱ्यांच्या चुकीची शिक्षा तू स्वतःला का देतोयस? तर अद्वैत हा दारूच्या नशेत रडतच म्हणतो, सोहम, अरे माझ्याच भावाने माझा विश्वासघात केला. सोहम म्हणतो, दादा, जे झालं ते झालं, पण तू स्वतःला यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न कर. अद्वैत म्हणत असतो, सोहम, त्या राहुलने मला धोका दिला रे, परंतु जे काही घडलं ना त्यात मी सुद्धा तेवढाच जबाबदार आहे. कारण मला माहिती होतं, लहानपणापासूनच राहुल माझ्यावर जळत होता, सतत माझ्याशी कॉम्पिटिशन करत होता. परंतु मला वाटलं होतं की त्याची ही रेस फक्त खेळण्या, कपडे, पैसा इथपर्यंतच असेल. परंतु मला काय माहिती होतं, तो एवढा पागल आहे की माझं पहिलं प्रेमसुद्धा माझ्यापासून हिसकावून घेईल. हे तर सोड, परंतु मी कलाचा सुद्धा दोषी आहे. तिच्यावर मी संशय घेतला, तिच्यावर अन्याय केला. मी खूप वाईट आहे रे, म्हणून राहुलने मला धोका दिला. अद्वैत खूप रडत असतो. तर सोहम म्हणतो, दादा, काय बोलतेस तू? अरे तू तर आमचा आदर्श आहेस, तुझी यात काही एक चूक नाहीये. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. सरोज ही घडलेल्या प्रकाराचाच विचार करत असते, तिला त्रास होत असतो. त्याच वेळेला आता रोहिणीसुद्धा तिथे येते. तर तिला पाहून सरोज रागानेच तेथून जाण्यासाठी निघते. तर आबा विचारतात, सरोज, अगं असं नाश्ता न करताच तू कुठे निघालीस? तेव्हा सरोज चिडूनच म्हणते, आबा, जिथे ही बाई असेल ना तिथे मी नाही थांबू शकत. तर रोहिणी लगेच नाटक करत सरोजच्या समोर येते आणि हात जोडून मला माफ कर म्हणून सरोजची ती माफी मागू लागते. तेव्हा सरोज चिडूनच म्हणते, माफी तर चुकीला दिली जाते, परंतु तू आणि तुझ्या मुलाने खूप मोठा गुन्हा केला आहे, त्याला माफी नाही. त्यावर रोहिणी रडतच म्हणते, मला मान्य आहे की राहुल चुकला, परंतु वहिनी मी काय करू? या सगळ्याबद्दल मला खरंच काहीच माहिती नव्हतं. सरोज म्हणते, खोटे बोलू नकोस रोहिणी, तुझ्या मुलाच्या घाणेरड्या हालचाली तुझ्या लक्षात आल्या नाही का? डोळे झाकून दूध पिणारी मांजर आहेस तू. त्याच वेळेला कला तिथे येते. तर रोहिणी चिडूनच कलाला म्हणते, माझ्या मुलाला तर शिक्षा मिळाली, परंतु तुझ्या बहिणीचं काय? ती सुद्धा राहुलशी खोटे बोलली. तिलाही माहिती होतं राहुल हा अद्वैतचा छोटा भाऊ आहे. तेवढ्यात अद्वैत समोर येतो आणि आत्या, कलाला काहीही बोलायचं नाही, तिने फक्त सत्य समोर आणले आहे. त्यामुळे इथून पुढे माझ्या बायकोशी कलाशी लायकीत राहूनच बोलायचं, समजलं का? आणि ते ऐकून रोहिणीच्या पायाखालची जमीनच हादरते. तेव्हा अद्वैत हा रोहिणीला कलाची माफीसुद्धा मागायला लागतो. तर रोहिणी खाली मान घालून कलाची माफी मागते. मित्रांनो, आजचा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.